नमस्कार, मी देविका. नमस्कार, मी शेफ विराज आठवले. मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं होतं की नॅशनल सूप्स विषयी एक सिरीज घेऊन आम्ही येतोय. त्याचा आज पहिला भाग बघूयात, व्हेजिटेबल स्टॉक. स्टॉक म्हणजे थोडक्यात सांगायचं तर उकळलेल्या भाज्यांचं पाणी, जे की तुम्ही 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये ठेवून तुम्हाला लागेल तसं वापरू शकता. आणि स्टॉक बनवताना आपण शक्यतो भाज्यांची देठं आणि सालं याचा जास्त प्रमाणात वापर करतो. त्यामुळे आपण भाज्यांचं वेस्टेज खूप कमी प्रमाणात करतो. येस, आज आम्हाला ज्या भाज्या मिळाल्या त्या आम्ही वापरल्यात. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यात वापरू शकता. बघूयात कसं करायचं. जसं प्रत्येक देशाचं एक राष्ट्रगीत असतं, राष्ट्रध्वज, राष्ट्रीय प्राणी, पक्षी असतो, तसंच नॅशनल सूपही असतं. ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण प्रत्येक देशात वर्षानुवर्ष परंपरेनं केलं जाणारं एक सूप असतं, जे त्या देशाचं नॅशनल सूप म्हणून ओळखलं जातं. कुतूहलाची गोष्ट म्हणजे ही सगळी सूप्स, त्यामागचा त्या देशाचा इतिहास, हे सगळं खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणूनच शेफ विराज आठवले यांच्यासोबत आम्ही घेऊन आलो आहोत नॅशनल सूप्स दाखवणारी एक सिरीज. त्याचा पहिला भाग म्हणजे सूप करताना लागणारी एक बेसिक गोष्ट आहे, व्हेजिटेबल स्टॉक. थोडक्यात काय तर वेगवेगळ्या भाज्या घालून उकळलेलं पाणी. तेलात काळी मिरी, लसूण, तमालपत्र घालून तुम्ही आवडीच्या भाज्या वापरू शकता. कांदा, गाजर, कोबी, कांद्याची पात, कोथिंबीर, एवढंच काय तर अगदी भाज्या चिरताना उरलेली देठं, साल हे सगळं वापरू शकतो, ज्याने या पाण्याला अप्रतिम चव येते आणि कोणतीही गोष्ट वाया जात नाही. पाण्याला एक उकळी आली की मग गाळून घ्यायचं आणि हा स्टॉक तयार.